मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। लोकल वाहतूक ही 30 मिनिटं उशिराने सुरू आहे। भायखळा स्टेशन जवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झालाय। जलद मार्गाची वाहतूक ही उशिराने सुरू आहे, त्यामुळे धीम्या मार्गाला सुद्धा फटका बसलेला आहे। तर पुन्हा एकदा मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे। सध्या मध्य रेल्वेची लोकल वाहतूक ही 30 मिनिटं उशिराने सुरू आहे। तर आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। मनोज, काय आजचे अपडेट आहेत? कारण मध्य रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाली आहे। सकाळची वेळ आहे, शनिवार जरी असला तरी अनेक चाकरमानी जे आहेत मुंबईत कामाला येत असतात आणि त्याच अनुषंगाने आता सकाळीच मध्य रेल्वेची जी मेन लाईनवरची वाहतूक आहे ती विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळते। यामध्ये दोन गोष्टी आहेत। एक म्हणजे भायखळा या ठिकाणी जी सिग्नल यंत्रणा आहे जलद गती मार्गावरची तिच्यामध्ये काहीतरी तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि त्यामुळे लोकल सेवा जी आहे ती विस्कळीत झाली। त्याचबरोबर बाहेरून येणाऱ्या ज्या मेल एक्सप्रेस गाड्या आहेत त्या गाड्या सुद्धा उशिराने येत आहेत आणि मग त्या उशिराने आल्यामुळे ज्या सीएसएमटी कडे जाणाऱ्या गाड्या आहेत त्यांना दादरपर्यंत थांबा देण्यात येत आहे आणि तिथूनच त्या टर्मिनेट होत असल्यामुळे ज्या गाड्या क्रॉस करतात प्लॅटफॉर्मसाठी त्यामुळे ज्या मागून येणाऱ्या जलद लोकल आहेत त्याच्यावर सुद्धा परिणाम झाल्याचं पाहायला मिळते। मात्र या बाबतीत मात्र जे रेल्वेचे PRO आहेत त्यांच्याशी बातचीत केली असताना त्यांनी सांगितलं आहे की फक्त लोकल सेवा जी आहे बाहेरून येणाऱ्या मेल एक्सप्रेस ज्या गाड्या आहेत त्यामुळेच ही उशीर होत आहे, परंतु तांत्रिक बाबीच्या जो सिग्नल यंत्रणेत बिघाड झालेला आहे त्या बाबतीत मात्र रेल्वेची वाहतूक पुन्हा एकदा विस्कळीत झाल्याचं आपण बघतो आहोत। धन्यवाद मनोज दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।